आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. अजित पालकर आलाय गोलंदाजी मार्गमध्ये. केवाळे की वाकडी, वाकडी की केवाळे. 9 चेंडू 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 धावा 6 चेंडू असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. अजित पालकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅक फुटला गेले, स्क्वेअर कट. फटका चांगला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल घेतली आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न होता पण तो एकच रन आले. आता इथून सामन्यामध्ये पुनरागमन झालं नक्कीच केवाय संघाचं. आणि हा सामना जर का त्याने जिंकला तर मात्र टेन्शन. रमेश पवारने घेतलेली मेहनत ती वाया जाईल, कारण त्याने केलेली कामगिरी आपण पाहिली. पहिल्या 2 षटकामध्ये धुव्वाधार त्याने सुरुवात केली. त्यानंतर आपण पहिला सामना आता आलाय 5 बॉल 8, 5 चेंडू आणि 8 रनचं समीकरण. अजित पालकर 15 मध्ये 12 करायचे होते, आता 5 बॉलमध्ये 8 आल्यात. अजूनही सामना संपलेला नाहीये, सामना बॅलन्स आहे. कोण जिंकणाऱ्याचा नेम नाहीये, अशी ही लढत. 5 चेंडू 8. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, विनंती राहील. केवाय संघा देखील सूचना आयोजकांकडून आली आहे, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. डावाला सुरुवात, समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी तेजस. इथे लॉफ केला, खेचून मारला बॉलला. काउ कॉर्नर मध्ये फटका चांगला, तेवढीच चांगली फिल्डिंग, अफलातून एफर्ट. या मॅच मध्ये आपण पाहिला दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांचा खेळ जर पाहिला तर नक्कीच 100% कमिटमेंट दोन्ही संघाच्या खेळाडून दिलंय. 2 धावा आल्या, शेवटचे 4 बॉल 6 धावा. आता आठवण झाली नेऱ्याच्या मैदानात खरं तर हरिग्राम आणि त्यांच्याबरोबर संघ झाला होता, सामना झाला होता रिडगर, ती लढत. आणि इथे आपण पाहत आहे खरं तर केवाळे आणि वाकडी अशी ही लढत आहे, चुरशीची लढत आहे. 4 बॉल 6, 4 चेंडूमध्ये 6चं समीकरण मैदानामध्ये आलंय. अजित पालकर कमबॅक करेल का, की समोर तेजस एखादा तेजोमय फटका लगावत आपल्या संघाला विजय संपादित करून देईल का. पुढे आले होते आणि इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉल आला, आता शेवटचे 3 बॉल, विजयासाठी 6 रनची गरज. सामना संपला नाहीये, जबरदस्त लढत तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 3 धावा. थंडीचं क्लायमेट आहे आणि या क्लायमेटमध्ये प्रॉपर टायमिंग तुम्हाला करावंच लागेल. मध्ये 6 धावांचे समीकरण मैदानामध्ये आलंय. खरं तर हे देखील महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे, मावी असावी. 3 बॉल 6. पुढे आले, यॉर्क बनवलाय आणि आणखीन एक डॉट बॉल. जर का हा सामना जिंकला केवाले संघाने तर न भूतो न भविष्यती हा विजय राहील. कारण का या मॅच मध्ये संपूर्णपणे आपण पाहिला विनिंग प्रेडिक्शन जी मॅच झाली अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया, त्या सामन्याची मला आठवण झाली. कोणालाही वाटलं होतं ऑस्ट्रेलियन टीम जिंकेल, पण तो मॅक्सवेलने केलेली दमदार खेळी कोण विसरेल. पण तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही तेजस उभा आहे, त्याच्याकडे क्षमता, एखादा मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल. कारण 2 बॉलमध्ये कराच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी 6 धावा. वॉट अ मॅच. नक्कीच सामना कोणी जिंकू द्या, परंतु जल्लोष अगदी संयमाने करा दोन्ही टीम. कारण आणि प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानामध्ये कोणी जाणार नाही ही विनंती आहे. पंच देखील नियम तिथे व्यवस्थित समजावत आहेत. अगदी थोडक्यात वैभव, कोणाच्या भावना दुखावतील असं तुम्ही कृत्य करू नका. सेलिब्रेशन जरूर करा. 2 बॉल आणि 6 धावा हे समीकरण मैदानामध्ये आले. अजित वरती एखादा आक्रमक फटका या ठिकाणी खेळेल का तेजस, हे पाहावं लागेल. संयम दाखवला भरपूर. आता इथे मात्र तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल. याही वेळा यॉर्क केलाय आणि इथे रन आउट. अजून एक धक्का परतावा लागेल तेजसला. चेहऱ्यावरती टेन्शन, प्रेशर तुम्ही मॅच मध्ये पाहताय. 1 बॉल आणि 6 धावा हे समीकरण आता मैदानामध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. अमित जमदाडे जायंट किलर बनेल का या मॅच मध्ये अमित, हे पाहावं लागेल. अमित आला मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सामना आपण जर पाहिला 1 बॉल आणि 6 असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. केवाय संघ जबरदस्त कमबॅक कसा असावा तर केवाय संघासारखा असावा. इथून जरी ते पराभव झाला तरी काही गम नाहीये, त्याने संघर्ष केला, शेवटपर्यंत हा सामना आणलाय. आणि अमितला मात्र आता एखादा मोठा फटका खेळावाच लागेल संघाच्या विजयासाठी. 1 बॉल 6 कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे एका चेंडूमध्ये 6 या तुम्हाला धावा कंप्लीट कराव्याच लागतील. जबरदस्त मॅच या थंडीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये वातावरण गरम करणारा, वातावरण तापवणारा हा सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना, डोक्याला सुन्न करणारा हा सामना. कोण जिंकणार, वाकडी की केवाय, अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबरदस्त कमबॅक, गुड कमबॅक.
या ठिकाणी केवाय संघाकडून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आहे, अजित आला मैदानाच्या आतमध्ये आणि समोर आहे त्या ठिकाणी अमित जमदाडे. हा सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती राहील एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या या दोन्ही संघांसाठी, या स्पर्धेसाठी. अप्रतिम मॅच. ऋत्वी चषक 2024 चं हे पर्व बोनशेत नगरीमध्ये आपण सध्या आहोत. शेवटचा एक बॉल आणि 6चं समीकरण. अमित हिरो बनेल की अजित? येणारी काळ वेळ ठरवेल. एक बॉल आणि 6चं हे कॅल्क्युलेशन. बॉल तयार. इथे आकू टप्प्याचा बॉल आणि हा सामना जिंकलाय मोरिया 11 केवाय संघाने. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम केवाले संघ. हार्ड लक टीम. खरं तर वाकडी हातातून आलेला हा विजय त्यांच्या हातातून खरं तर निसटला. चला, क्रिकेट हेच तर क्रिकेट आहे, कारण हे कोडं कधीच उडगळत नाही. न उडगळणारं कोडं म्हणजे क्रिकेट. आणि सन्माननीय सूरज पालकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज केवाले संघाला हा सामना जिंकल्याबद्दल. आणि ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील मयूरजी आणि त्यासोबत ग्रामस्थ बोनशेत यांच्याकडून तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रण केलं जाते. 8085 धनंजय शेठ पाटील, आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर या. विकी डिजिटलचे प्रोप्रायटर विकी शेठ फडके हे देखील तुम्हाला आमंत्रित करतायत. चला, एकमेकांना आपण हस्तांदोलन करा प्लीज. आणि खरं तर वन मॅन आर्मी रमेश पवारचा संघर्ष अपुरा राहिला आणि सामना जिंकला तो म्हणजे मोरिया 11 केवाय टीमने. मगाशी म्हटलं हारणारे संघ आपण जिंकताना पाहिले आणि जिंकणारे संघ हरताना पाहिले आणि इथे तेच घडलंय या मॅचमध्ये. सामनावीर नो डाऊट नेरेदुंद्रे विभागाचा मास्टर माइंड खेळाडू गणेश पारवे. बॉलमध्ये 12 वाचवले आज. त्यासोबत अभिनंदन गणेश पारवे. त्यांनी